दरम्यान भंडारा जिल्ह्यात पुरात वेढलेल्या एका गावातील गर्भवती महिलेला सुखरूप रेस्क्यू करून प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर गाव आणि अख्खं प्रशासन कामाला लागलं होतं। अखेर 7 तासानंतर प्रशासनाला यश आलं आणि ती गर्भवती दवाखान्यात प्रसूतीसाठी दाखल झाली। भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यातील चूलबंदी नदी तीरावर वसलेल्या जुनी बोथली गावाला पुरानं वेढा घातलाय। चारही बाजूचे रस्ते बंद आहेत। नदीवरील पुलही पुराखाली गेल्यानं जाण्या येण्याचा मार्ग बंद झालाय। अशातच जुनी बोथली येथील मेघा मिसार या गर्भवतीला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या। तिला 6 किलोमीटर दूर असलेल्या सरकारी दवाखान्यात भरती कसं करायचं या विवंचनित कुटुंब पडलं। काही लोकांनी तहसीलदारांना सूचना दिली आणि बोटीची व्यवस्था करून देण्याची विनंती केली। तहसीलदारांनी तत्परता दाखवून तहसील कार्यालयातील बोट नेली, मात्र ती अचानक खराब झाल्यानं पुन्हा पेच प्रसंग निर्माण झाला। त्यानंतर भंडारा इथं जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून बोट मागवण्यात आली। तब्बल 7 तासानंतर भंडारा येथून बोट आली आणि त्या गर्भवतीला गावातून आणण्याची धावपळ सुरू झाली। एसडीआरएफचं पथक बोटीतून मार्ग काढत बोथली गावात पोहोचलं। तिथून त्या गर्भवतीला सोबत घेऊन तिला तात्काळ बारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं। सरपंच प्रमोद प्रधान यांच्या प्रयत्नानं आणि तहसीलदार वैभव पवार यांच्या तत्परतेनं अखेर त्या गर्भवतीला दवाखान्यात प्रसूतीसाठी भरती करण्यात यश आलं आणि त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला।